झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तवसूल अकॅडमीचे उद्घाटन उत्साहात. इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लासेस सेवा सुरू. मुकुंदनगर परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तवसूल अकॅडमीच्या मोफत शिक्षण क्लासेस उद्घाटन सोमवारी 27 जुलै सायंकाळी उत्साहात पार पडले. या अकॅडमीत इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाणार असून मराठी, सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात मॅडम, मौलाना आझाद उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मिर्झा फरहाना गालिब, नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद भाई शेख, नगरसेवक हाजी शहबाज सय्यद, सामाजिक कार्यकर्ते समीर शेख तसेच डॉक्टर परवेज अशरफी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तवसूल अकॅडमीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम व्हावा, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कोचिंग क्लासेस आज आपण ओपनिंग करत आहोत आणि आताच जागीरदार सरांनी सांगितलं की या ठिकाणी जी जागा मोफत उपलब्ध करून दिली, तर त्यासाठी मी प्रथम ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली या स्तुत्य उपक्रमासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. त्यानंतर गायकचे उपस्थित सर्व आपले आदरणीय उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मॅडम असतील, आपले नगरसेवक असतील आणि ज्यांनी हा उपक्रम रन करत आहेत ते सर्व यांचंही मनापासून अभिनंदन करते की त्यांनी हा कार्यक्रम उपस्थित म्हणजे चालू करण्यासाठी मनात त्याची प्रेरणा घेतली आणि तो आज प्रत्यक्षात इथे सुरू केलेला आहे. तर कुठचाही एखादा कार्यक्रम किंवा एखादा उपक्रम सुरू करणं ही एक आज जो दिसतो त्याच्या मागे खूप मोठी मेहनत असते. एका दिवसात ही गोष्ट कुठली उभी राहत नसते. आज यांनी सांगितलं की 5 वर्षापूर्वी यांच्या मनामध्ये, समद खान साहेबांच्या मनामध्ये हा विचार आला होता. म्हणजे 5 वर्षानंतर तो विचार आज प्रत्यक्षात इथे प्रकट झालेला आहे. तर एक गोष्ट आहे की आज आजच्या जगामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट वाचवू शकत असेल म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या 3 माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यातली सर्वात महत्वाची आता 4थी गरज कोणती असेल तर ते शिक्षण आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमचं फ्युचर, तुमचं भविष्य घडवायचं असेल तर आज तुम्हाला याच्यामध्ये कोणीच वाचवू शकत नाही किंवा कोणी तुम्हाला आधार देऊ शकत नाही जितकं तुम्हाला तुमचं शिक्षण देऊ शकतं. मगाशी सरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते अगदी तंतोतंत खरं आहे. ज्याने शिक्षणाचं ते दूध प्यायलंय ह्याचा अनुभव ते सांगू शकतात. डॉक्टर साहेब पण मागे बसलेले आहेत, तुम्ही सगळे त्यांना ओळखतात. त्यांचे फॅमिली आणि माझं मागे कोतवालीला असतानाच आमचं बोलणं झालं होतं की शिक्षणाचा, एज्युकेशनचा काय म्हणजे एक प्रभाव असू शकतो की ज्याने माणूस काय करू शकतो. आणि शिक्षण ही अशी गोष्ट आहे की समाजातील प्रत्येक घटकाला ती मिळणं गरजेचं आहे. मग तो गरीब असो की श्रीमंत असो, कुठच्याही जाती धर्माचा असो. तर ही जी अकॅडमी आहे याच्यातून एक चांगला संदेश किंवा चांगला उपक्रम हा होणार आहे की आजकाल जे काही महागडे कोचिंग क्लासेस आहेत जिथं जाणं शक्य होत नाही मुलांना, तर या कोचिंगच्या माध्यमातून त्या मुलांना इथे मोफत शिक्षण मिळणार आहे. तर नक्कीच त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगतीची एक नवी लाट आपण इथे बघू शकतो. सुरुवातीला मी आता मॅडमला आलेला विचारलं होतं तवसूल याचा अर्थ काय होतो, कारण हा एक अरेबिक शब्द आहे. पण नंतर मी त्याचा शोध घेतला तर मला त्याचा अर्थ असा मिळाला की मध्यस्थी किंवा आपण दुवा ज्याला म्हणतो तो. जसं की आपण ईश्वर आणि आपल्यामध्ये एक दुवा असतो, मग ते संतांच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्याही देवदूताच्या माध्यमातून असेल, तसंच तुम्हालाही हे का शिक्षणाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून होणार आहे. आणि ही अकॅडमी तुमच्या मुलांसाठी एक दुवा किंवा एक मध्यस्थी म्हणून ठरणार आहे. नाव पण अतिशय समर्पक ठेवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो उपक्रम ही अकॅडमी सुरू केली आहे आज जरी इतके छोट्या खाणी याच्यात दिसत असेल तर मला असं वाटतं पुढच्या काही वर्षांमध्ये खूप मोठी जागा घेण्याची यांना वेळ यावी आणि खूप मोठ्या प्रमाणात या कोचिंग क्लासेसचं नाव होऊन जास्तीत जास्त गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचलं जावं की जेणेकरून त्याचा लाभ मिळेल. आणि शिक्षणाच्या प्रवाहात म्हणजे प्रत्येक जो घटक आहे आपण म्हणतो की मुलं, मुली आणि मग ते गरीब श्रीमंत कुठचेही असो त्यांना जास्तीत जास्त शिक्षण चांगल्या प्रकारे, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळेल आणि ते स्वतःचं भविष्य उज्ज्वल करू शकतील.